नमस्कार मंडळी. क्रिक कथा डगआउट मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. अं, ह्या गोष्टीला एक 15-20 वर्ष तर नक्की झाली आहे. आम्ही सांगलीमध्ये एक इन्व्हिटेशन मॅच खेळत होतो आणि मी पुण्याची टीम असं इन्व्हिटेशन असल्यामुळे पुण्याची टीम होती आमची आणि आमच्या टीममध्ये दोघी तिघी सोडल्या तर साधारण एक 15-16 वर्षाच्याच मुली खेळत होत्या आणि त्याच टीममध्ये माझ्या अर्ध्या वयाची एक मुलगी खेळत होती. दोघी जणी होत्या पण एक मी मेन्शन करीन आज, कारण ती नंतर महाराष्ट्र खेळणं खेळली, वेस्ट झोन खेळली, इंडिया ए खेळली, इंडिया रिप्रेझेंट केलं आणि तिच्याशीच आज आपण खूप गप्पा मारणार आहोत. प्लीज वेलकम तेजल हसबनीस. हाय तेजल. हॅलो. आफ्टर अ लॉंग टाईम, अदर फर्स्ट टाइम अशा गप्पा आपण मारतोय. वेलकम. पहिली गोष्ट क्रिक कथा डगआउट सर, सध्या काय चालू आहे? सध्या पुण्यात असल्यामुळं रुटीन तर आहेच आहे. लेग प्रॅक्टिस सुरू आहे, वर्कआउट, रनिंग सेशन्स वगैरे, आणि घरच्यांबरोबर जास्त वेळ घालवता येतोय. महत्वाचं आहे खूप. हो. आणि बिफोर वी स्टार्ट, मी तुला पहिले कॉंग्रॅच्युलेट करेन, कारण आत्ताच तेजलचं ACC रायझिंग स्टार, इमर्जिंग रायझिंग स्टार्स नावाच्या टुर्नामेंटसाठी सिलेक्शन झालेलं आहे. थायलंडला ही टुर्नामेंट आहे. येस. फेब्रुवारी 13 ते 22. हां, ओके. सुरू करूयात गप्पांना. महाराष्ट्राकडनं मी खेळले म्हणलं तर मला सांगशील का की तुझा डेब्यू सिनियर महाराष्ट्र टीम मध्ये डेब्यू कितव्या वर्षी झाला? 16व्या वर्षी झाला. सो सांगलीनंतर महाराष्ट्राचा डेब्यू झाला असं म्हणायला काही हरकत नाहीये. सो ते तुला मी एशिया कपच्या इमर्जिंग एशियामधनं डायरेक्ट मी 16व्या वर्षी नेणार आहे, कारण मला तेव्हाचं फिलिंग कसं होतं, कारण तेव्हा इतकं आपलं बोलणं व्हायचं नाही. तर तेव्हा कसं वाटलं होतं सिनियर टीम मध्ये सिलेक्शन झाल्यावर? मला तर खूप मजा येत होती, कारण ऑनेस्टली तेव्हा असं क्रिकेटबद्दल इतका अवेअरनेस नव्हता. सो माझं क्रिकेट हे टेनिस बॉलपासून सुरू झालेलं. इंटर स्कूल टेनिस बॉल मॅचेसमध्ये मी चांगलं केलं, मग आपण डिस्ट्रिक्ट मॅचेस खेळलो आणि मग तिकडूनच मी पुढे सिलेक्ट झालेले. तर तेव्हा एक बेस्ट पार्ट असं होतं की सगळे सिनियर्स होते आणि तुम्ही सगळे, तेव्हा तू इंडिया खेळत होतीस आणि त्यामुळे जबाबदारी असं काहीच नव्हतं. आय वॉज देअर टू एन्जॉय आणि मी तुमच्या सगळ्यांकडनं शिकत गेले, लाईक टॅक्टिकली मोस्टली. जे आता माझे सिनियर्स होते, मला सांगायला काहीच हरकत नाही, महाराष्ट्राचे. सो मी सगळ्यांकडनं स्किलपेक्षा जास्त होता की मेंटल अँड टॅक्टिकल पार्ट जास्त शिकले. कॉज तो एक गेम सेन्स माझा डेव्हलप झाला तो सिनियर टीम मध्ये लहान वयातच. बरोबर. आणि तुमच्या सगळ्यांच्या भोवती बॅटिंग करूनच झाला असं मला वाटतं. सांगलीची अजून एक आठवण म्हणजे असं होतं की देविका वैद्य आणि तेजल तेव्हा 10वीत होत्या, त्यामुळे दिवसभर मॅच खेळायची, T20ची मजा करायची आणि मग आया आलेल्या त्यांच्या एक्झामची तयारी. सो मॅच नंतर आवरायचं पण नाही, तुम्ही डायरेक्ट ग्राउंडवरनं आई बरोबर हॉटेलवर जायचात आणि अभ्यास करायचा. सो मला जेवढं आठवतंय तुम्ही मॅचेस होत्या त्याच्यामुळे जास्ती खुश होत्या, खेळायला मिळतंय, आम्ही काय खेळतो याच्याकडे तुमचं लक्ष नव्हतं, कारण मॅच संपले की अभ्यास हे फिक्स रुटीन होतं त्या दोघींचं. आय स्टील रिमेंबर. हो, मग काकू, देविकाची आई काकू होत्या आमच्याबरोबर आणि त्या अभ्यासा बाबतीत व्हेरी पर्टिक्युलर होत्या त्या. सो पण मजाचा भाग असा होता की आम्ही ग्राउंडवर असताना आम्ही तेवढीच मजा करायचो, जाऊन तोच एक 3-4 तास जुजवी अभ्यास आणि त्यानंतर आम्ही परत ग्राउंडवर यायचो. तर त्याचा बेस्ट पार्ट असं होतं की आपण जिंकत पण होतो सगळं. आपण टुर्नामेंटच जिंकलेलं, आपण टुर्नामेंट जिंकलं आणि त्याचा मग आम्ही तिथं खूप एन्जॉय केलं की आम्ही असं की मॅच झाली तरी मग आम्ही जितका जास्त वेळ तिकडं थोडा मिळवता येईल तेवढा मिळवण्याचा प्रयत्न असायचा. काढता येईल हे जास्ती फोकस होता की मग अभ्यासाला कसं डिले करता येईल. बट थँकफुली देविकाची आई तेव्हा होती, त्यामुळे तुमचा अभ्यास खूप चांगला झाला. आणि सांगायला काहीच हरकत नाही, आम्ही दोघे 80+% पास झालेलो. म्हणजे अकॅडमिकली पण तेजल हुशार होती हे तिने सांगितलेलं आहे आपल्याला. येस येस. याच्यानंतर 18-19 मध्ये फर्स्ट टाइम चॅलेंजर ट्रॉफी मध्ये सिलेक्शन झालं होतं तुझं इंडिया ग्रीन कडनं. राईट. तेव्हा त्या कुठे होत्या मॅचेस आणि म्हणजे काय त्याचा फॉर्मॅट होता? त्या मॅचेस अल्लूरमध्ये होत्या आणि तेव्हा असं असायचं की इंडिया A, B आणि C. ग्रीन म्हणजे C होती जी अंडर-19 इंडिया असायची. ओके. आणि A आणि B मध्ये करंट इंडिया प्लेयर्स आणि अपकमिंग इंडिया प्लेयर्स यांच्या 2 टीम केलेल्या असायच्या. सो व्हेरी कॉम्पिटेटिव्ह टुर्नामेंट. आणि माझ्यासाठी ते एक्साइटमेंटवर एक असं असतं की बेस्ट पार्ट हा होता की मी सगळ्या करंट इंटरनॅशनल प्लेयर्सच्या अगेन्स्ट फर्स्ट टाइम खेळत होते आणि सो
तो एक एक्सपिरियन्स असा असतो ना की ज्यांना मी इतके वर्ष खेळताना बघितले, त्यांची मी नावं ऐकली होती, सो त्यांना बॉलिंगमध्ये फेस करणं असेल किंवा त्यांच्या बरोबर पण खेळणं, त्यांच्या अगेन्स्ट खेळणं, सो तो एक एक्सपिरियन्स खूप सरियल होता. मला आठवतं की मी नॉनस्ट्राईकला असं कवचला मिताली राजला बघून नप्पर झुलत बसायला बघून 2 मिनिटं मलाही थोडं असायचं की हे आपण पण त्यांच्या बरोबर खेळतोय. सो तेव्हा कुठला बॉलर असा होता की त्याला भीती पण वाटत होती पण त्याला खेळायचं पण होतं? जुलुदी, नक्की. ऑफकोर्स, म्हणजे हे नाव येणारच होतं, मला माहित होतं. कारण की एक असतं ना की एक थोडा नर्वसनेस नॉन स्ट्राईक रेडला होता, पण स्ट्राईक रेडला एक असतं ना की एक चॅलेंज होतं जे मी एन्जॉय करत होते. सो डेफिनेटली, आणि जर ॲज अ बॅटर मला आवडतं की टू बॅट अगेन्स्ट द बेस्ट, आणि देर इज नो वन लाईक जुलुदी. सो मी जस्ट थोडक्यात सांगेन की चॅलेंजर ट्रॉफी अशी मॅच, ही टुर्नामेंट असते की त्याच्या नेक्स्ट लेवल इज इंडिया. सो मी आता तेजलने जसं एक्सप्लेन केलं की इंडिया A, B आणि C, सो नेक्स्ट लेवल वॉज इंडिया. बट मी एक पॉज घेईन की मध्ये एक इंडिया A टूर होती किंवा अंडर-19 इंडियाच्या पण तू बरेच टुर्नामेंट्स खेळले. सो त्याचा एक्सपिरियन्स कसा होता की इंडिया Aच्या मेन इंडिया प्लेयर्स बरोबर खेळल्यानंतर अंडर-19च्या इंडिया, सो एक फर्स्ट क्लोजर स्टेप टुवर्ड्स प्लेइंग फॉर इंडिया? येस, डेफिनेटली. म्हणजे त्या सिरीज नंतर इमर्जिंग एक इंडिया अंडर-23 एक एशिया कप होता जो आम्ही जिंकलो, जो देविकानेच लीड केलेला. आणि तो एक्सपिरियन्स वेगळा यासाठी होता की तो आमचा जो बंच होता ना, आम्ही आता त्यातले 5-7 लोक आम्ही परत इंडिया आता एकत्र खेळलो. सो तो बंच असतो ना की आम्ही ऑलमोस्ट एज ग्रुपच्या क्रिकेटपासून आतापर्यंत एक 8-10 वर्ष आम्ही कुठे ना कुठेतरी एकत्र एकमेकांच्या अगेन्स्ट किंवा एकत्र असं खेळतोय. सो ती बॅच खूप मस्त होती आणि मेमरीज एवढ्याच आहेत की आम्ही ऑन द फील्ड पण एन्जॉय करायचो, ऑफ द फील्ड पण एन्जॉय करायचो, आणि आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो. म्हणजे इट वॉज हेल्दी कॉम्पिटिशन अमंग द टीम. सो त्यामुळे आम्हाला पण हेल्प झाली की ग्रो करायला आणि चांगलं क्रिकेट खेळायला. डेफिनेटली. मी ती देविकाचं नाव घेतेय सारखं, देविका वैद्यचं, कारण मला माहितीये महाराष्ट्रामध्ये ही जोडगळी होती, तेजल आणि देविका. कुठेही म्हणजे रस्त्यात प्रॅक्टिस असू देत नसू देत, ह्या दोघी एकत्र दिसणारच दिसणार. म्हणजे काही मस्ती करू देत, क्रिकेट खेळू देत, काही, ह्या दोघींची जोडगळी. इट इज सो नाईस की तुमची आतापर्यंत ती मैत्री आहे. म्हणजे आता ऑलमोस्ट 20 वर्ष तर सहज झाली असतील. आता देविका वैद्यला मुलगा झालाय आणि स्टील मैत्री तशीच आहे त्यांची. ते बघायला खरंच खूप छान वाटतं. कमिंग बॅक टू क्रिकेट, इंडिया A आता ऑस्ट्रेलिया टूर एक झाली 2024 मध्ये. इथे कॉन्सिक्युटिव्ह 350 आहेत तुझे. सो प्लेइंग इन ऑस्ट्रेलियाचा एकतर पहिले म्हणजे आम्हाला एक्सपिरियन्स शेअर कर, आणि त्या 350 नंतरचा जो कॉन्फिडन्स तुला आला जेणेकरून इंडियाचा डेब्यू झाला, हे दोन्ही एक्सपिरियन्स कसे होते? त्या पर्टिक्युलर टूरच्या आधीचे ते 2-3 सीझन होते, मी डोमेस्टिक क्रिकेटला चांगलं करत होते, बट ती एक स्टेप कुठेतरी लॅक करत होती. सो मला आठवतं की जेव्हा ती टीम डिक्लेअर झाली आणि ऑब्व्हियसली ऑस्ट्रेलियन विकेट्स आणि ऑस्ट्रेलियन पेस अटॅक खेळायला मी ऑब्व्हियसली आय वॉज एक्सायटेड. बट दुसरा फॅक्टर असा होता की माझ्यासाठी प्रेझेंटमध्ये राहणं खूप इम्पॉर्टंट होतं. कॉज ॲट टाइम्स बरेचदा खेळताना असं होतं की आपण खूप पुढचा विचार करतो. सो मला आठवतं की मी त्या टूरला जायच्या आधीपासून असेल की मेंटल अवेअरनेस किंवा एक रिडिंग असेल किंवा मेडिटेशन, माइंडफुलनेस यावर जास्त काम केलेलं. ऑब्व्हियसली त्या विकेट्सवर खेळण्यासाठीचे प्रिपरेशन्स पण माझे वेगळे होते. सो मी जेव्हा तिथं पोहोचले तेव्हा माझ्या प्रिपरेशन्सवर मी ट्रस्ट केलेला, आणि सो मी कॉन्फिडंट फील करत होते जास्त. आणि मग काही नाही, जशा मॅचेस होत्या माझं काहीच तिथं जाऊन मला इतके रन करायचे, हेच करायचे किंवा असं प्रूव्हच करायचे, अशा काही गोष्टी डोक्यात नव्हत्या. मला एकच होतं की वॉच द बॉल अँड प्ले द बॉल. आणि मला माहिती होतं की ग्रोईंग अप लहानपणीपासून मला एक आहे की स्कोअर कार्ड गिव्स मी माय बेस्ट प्लॅन टू बॅट विथ. सो त्यामुळं तिथं मला बॅटिंग करायला खूप आवडलं आणि मजा पण आली. कॉज प्रत्येक बॉल नंतर एक मिळणारा थोडासा, आय वोंट से स्लेजिंग, बट एक थोडासा लुक असतो किंवा एक ते थोडेसे टसल जे असतं ग्राउंडवरती, ते मला चॅलेंज फेस करायला मजा येत होती. सो येस, ते रन्स झाले, आय एम ग्रेटफुल फॉर दॅट. बट त्यापेक्षा जास्त मी ती जी प्रोसेस होती ती खूप एन्जॉय केली. प्रेझेंटमध्ये राहणं असेल, माझ्या हॅबिट सगळ्या करेक्ट करणं असेल. सो ती टूरवरनं परत येताना ऑब्व्हियसली मी बॅटर म्हणून तर बेटर झालेच होते, पण मी माणूस आणि ऍथलीट म्हणून पण बेटर झाले. करेक्ट. मी तू आता एक ऑस्ट्रेलियाचं ते स्लेजिंग नाही पण ते बँटर म्हणूया आपण, ते आजपर्यंत त्याच्याबद्दल खूप बोललं गेले. सो आय एम शुअर की तू ते एन्जॉय केलंस.
कारण जेव्हा ते बोलायला लागतात ना, ते दिसतं की त्यांना आपण चांगले खेळतो हे आवडलेलं नाहीये. आणि मी म्हणतो ना की संधीचं सोनं कसं करायचं, आय थिंक ते तेजलनी केलं. आणि त्याच्यानंतर इमिडिएटली इंडिया कॉलअप आला. इंडिया डेब्यू आय थिंक 24 ऑक्टोबर येस न्यूझीलंड अगेन्स्ट डेब्यू झाला. 24 मध्येच ना. येस. सो डेब्यू एक्सपिरियन्स कसा होता? इंडिया कॅप कोणाकडनं मला मिळाली होती? मला मॅचच्या आदल्या दिवशीपर्यंत माहित नव्हतं मी डेब्यू करते. मला रात्री समजलं आणि मी जसं कळलं तसं मी आधी आईबाबांना मेसेज केला. आणि तेव्हा पुण्यावरनं तो अहमदाबादमध्ये डेब्यू झाला. तोवर फ्लाईट्स आणि काही ट्रॅव्हल नव्हता. सो आई बाबा रात्री कार घेऊन निघाले. ग्रेट. आणि मग काही नाही, तो एक्सपिरियन्स फन होता. कारण की मी त्या मोमेंटला पोचायला मला असं तेव्हा काहीच वाटलं नाही. आय वॉज जस्ट व्हेरी ग्रेटफुल. आणि मी इतक्या वर्ष ते स्वप्न बघितलेलं, मला फक्त ते एन्जॉय करायचं होतं. सो काही नाही, आम्ही ग्राउंडवर पोहोचलो. मला स्मृतीकडनं कॅप मिळाली. आणि ऑब्व्हियसली तिच्या फनी वे मध्ये तिने माझे पण आम्ही अंडर 19 एकत्र खेळला आणि जेव्हा जिंकलो होतं तेव्हा ती लीड करत होती. आणि अगेन मी डेब्यू ऑलमोस्ट 6-7 वर्षांनी तिचाच अंडर गेला जेव्हा ती इंडिया लीड करत होती. सो इट वॉज फन सर्कल टू कम्प्लीट. आणि मग मला तिच्याकडनं कॅप मिळाली. बॅटिंग पण मी मिडल करत होते, बट अचानक लवकर बॅटिंग आली मला त्या दिवशी. आणि मला आठवतं की मी ग्राउंडवर उतरले आणि पहिली गोष्ट होती ऑडियन्स, कॅमेरेस. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्या आधी मी कधीच एवढ्या प्रमाणात पाहिल्या नव्हत्या. सो मी स्वतःला एवढं सांगते की फक्त बॉल बघ किंवा जे आता तू करत आलेस, तो जो एक सेल्फ टॉक असतो ना, तो मी कधीच नाही विसरणार. कारण की इट्स समथिंग जे फक्त तुम्हालाच माहिती असतं तुमच्यात काय चाललंय. आणि मग काय नाही, मी बॅटिंग मी चांगली केली आणि आम्ही मॅच जिंकलो. सो तो त्याचा आय गेस बेस्ट पार्ट होता. आणि मग मॅच नंतर ऑब्व्हियसली आई बाबांना भेटले, ते आले होते मॅच पाहायला. सो त्यांच्या चेहऱ्यावरची जे खुशी आणि त्यांचा जो एक एक्सप्रेशन होते ते बघून मला पण खूप सॅटिस्फॅक्शन वाटलं. बिकॉज ऑब्व्हियसली ॲज अन ॲथलीट ती फक्त तुमची जर्नी नसते, तुमच्या आजूबाजू माझे आई वडील, फ्रेंड्स जे सगळे ते त्यांची पण एक ती जर्नी असते. सो नाही, 100%. कारण तुझा डेब्यू बघायला इथून अहमदाबादला ड्राईव्ह करत आणलं जाते. सो त्यांच्यासाठी तर ते खूपच भारी होतं. कारण मी तेजलच्या आईबाबांना पण ओळखते. सो आय हॅव पूर्ण आयडिया की त्यांनी काय काय सॅक्रिफायसेस केलेत. आणि त्याचं जेव्हा फळ मिळतं ना, तेव्हा तो एक खरंच वेगळा अनुभव असतो. आणि आम्ही पण पाहिलं की तिने जशी जशी तिला संधी मिळाली आहे, इंडिया ए असू देत, इंडिया असू देत, महाराष्ट्र असू देत, तेव्हा प्रत्येक वेळेस प्रूव्ह केलं की कन्सिस्टंटली तिने बॅटिंग केली आहे. रन्स, तू जसं मगाशी म्हणालीस की स्कोर कार्ड इज माय वे ऑफ टेलिंग की मी रन्स करते. सो दॅट इज द बेस्ट ॲक्च्युली थिंग टू डू. तू यंगस्टर्ससाठी हा एक मेसेज दिलेला आहेस की तुम्ही तुमचं काम करत राहा, बाकीच्या गोष्टी घडत राहतात. आपण थोडंसं डेब्यू नंतर एक थोडासा म्हणतो ना की वर खाली ते सगळ्यांच्याच आयुष्यात होत राहतं. पण आत्ता जे इंडियन टीममध्ये तू दिसत नाहीस, पण आय एम व्हेरी शुअर की तुझं नाव नक्की दिसणार आहे. पण आता मी थोडंसं तुला आता महाराष्ट्राच्या टीमकडे आणणार आहे की तुम्ही यावर्षी महाराष्ट्र टीम फर्स्ट टाइम मेडन T20 चॅम्पियनशिप BCCIची जिंकली आहेत. काय तुमचं एक तर सेलिब्रेशन मी स्वतः पाहिलं आहे, पण तुमचं ते जर्नी कशी होती? कारण तुम्ही मला असं वाटतं आधी 1-2 मॅचेस खूप हरला होतात आणि किरणच्या त्या सेंचुरी नंतर तुमचा नेट रन रेट वाढला होता. सो जरा थोडंसं मला त्या जर्नीबद्दल सांग. महाराष्ट्राची टीम आहे. आम्ही ऑब्व्हियसली मी वर्ल्ड कपच्या प्रिपरेटरी कॅप नंतरच यांना जॉईन झालेले. आणि आमची ऑन पेपर टीम नेहमीच चांगली होती. फक्त आय फील तो एक पुश और एक तो मेंटल हे असतो ना की आय डोंट नो आम्ही कसे, बट वी लॉस्ट फर्स्ट 2 मॅचेस जे कोणीच एक्सपेक्ट केलं नव्हतं, नॉट इव्हन अस. आणि कळायच्या आत ते T20 इज ऑब्व्हियसली शॉर्ट ऑफ फॉर्मॅट. सो कळायच्या आत पटकन मोमेंटम शिफ्ट होत गेले आणि आम्ही त्या दोन्ही मॅचेस हारलो. त्यानंतर मला आठवतं की आम्ही रिग्रुप केलं आणि आमचं सगळ्यांचं एकच होतं की नाही यार, आपण आधी क्वालिफाय करू, आपण चॅम्पियनशिप जिंकू शकतो. सो बेस्ट पार्ट त्या ग्रुपचा मला हा वाटला ना की त्या सिच्युएशन मध्ये पण कोणी फक्त क्वालिफाय व्हायला नव्हतं बघत. इव्हन आफ्टर दोज 2 लॉसेस एव्हरीवन वॉज थिंकिंग अबाउट आपण चॅम्पियन कसं होतं, मग आपल्याला किती नेट रन रेट पाहिजे, आपण कोणाला काय मार्जिनने हरवू शकतो, हे सगळे कॅल्क्युलेशन्स ऑलरेडी सुरू झालेले. आणि जसं किरणनी ती सेंचुरी केली किंवा खूप क्रुशल, आता ती असेल, मी अनुजा, आम्ही खूप काय म्हणतात रन्स मध्ये आम्ही दिसलो, पण पडद्यामागे पण असं असतं ना की एक खूप छोटा एक आता ज्ञानेश्वरी पाटीलनी फायनलला एक चांगला कॅच घेतला किंवा मुक्ता मगरेनी अंडर प्रेशर 1-2 चांगले स्पेल टाकले. सो इट वॉज अ टीम एफर्ट की कुठली पण सिच्युएशन, कोणाकडे बॉल जाऊ दे, बॅट जाऊ दे, कोणीही जबाबदारी घेऊन एव्हरीवन वॉज देअर, नाही आज मी करून देईन. सो हा जो अप्रोच असतो, हा जो मेंटल शिफ्ट होता ओव्हरनाईट,
तो खूप भारी होता त्याचा पार्ट असायला एकतर. आणि दुसरी गोष्ट, तो एक जो बिलीफ होता ना की प्रत्येकाला माहित होतं, नाही चल ही नाही मी आहे, मी करून देईन. नाही तर हा. इव्हन आता त्या दिवशी असं होतं की आम्ही हरियाणाची मॅच मस्ट विन होती हो, सेमीफायनल, हो, आणि हो. किरण आउट झालेली आणि आम्हाला 6 ओव्हरमध्ये 74 करायचे होते. बरोबर. आणि मी बॅटिंगला जाताना आय जस्ट हर्ड, माझी एक टीममेट आहे ती बोलली, अरे नाही तेजल आहे ना करून येईल. आणि हा. ती एक लाईन मे बी ती असंच बोलली असेल, तिला काय वाटलं माहित नाही, बट मी आज जाताना ती लाईन ऐकली आणि त्यांना की नाही यार आज तर मला करायलाच लागेल, कारण ती मॅच जिंकलो तरच फायनलला क्वालिफाय होत होतं. सो तो जो एक बिलीफ असतो ना एक दुसऱ्यांवरचा, तो खूप बरोबर. इम्पॉर्टंट असतो चॅम्पियनशिप जिंकायला. आणि आय गेस आम्ही तीच गोष्ट खूप भारी केली. नाही, ती आता सेमीफायनल मॅच बद्दल बोलली की तेजल करू शकते असं कोणीतरी म्हणाले, आणि तिने केलं होतं कारण तिने 15 बॉल का 19 बॉल 35 रन्स केलेल्या. सो तेव्हा ती प्लेअर ऑफ द मॅच होती. ही मॅच मी पाहिली होती हॉटस्टारवर म्हणून मी सांगू शकते. आणि फायनलला पण तिचा क्रुशियल 26 काहीतरी रन्स होत्या का 36 अशा रन्स होत्या, विच वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण फायनल 20 ओव्हरची झाली होती. नाही हा, फायनल कमी ओव्हरची झाली होती ना. हा, झाली. ती पण कमी ओव्हरची एमपी अगेन्स्ट होती. आणि ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये तुझं जे कॉन्ट्रीब्युशन होतं ते खूपच मस्त होतं. आणि व्हेरी वेल सेड की तुम्ही अख्खी टीम महाराष्ट्राची एकच विचार करत होते की आपण चॅम्पियनशिप जिंकतोय. मी थोडासा विषय वेगळा घेईन की आतापर्यंत तू बरेच वेळा मेंटल अवेअरनेस ह्याच्याबद्दल मेन्शन करत आलीस, तर थोडं त्याच्याबद्दल बोलशील? ऑब्व्हियसली क्रिकेटचे जे मेन 4 पैलू असतात तर आपण सगळेच बोलतो, स्किल, फिटनेस, आणि मग मेंटलचे आय गेस 2 भाग होतात, ज्यातला एक असतो की इमोशनल इंटेलिजन्स करेक्ट. आणि अवेअरनेस, आणि दुसरा असतो टॅक्टिकल बॅटिंग. तर आता मी जितकं भेटलं की सगळेजण टॅक्टिकल बॅटिंग पण इव्हॉल्व्ह होत आले, की बरेच लोक त्याबद्दलही बोलतात. बट मेंटल हेल्थ ही गोष्ट एक अशी आहे ना की जी ऍट फर्स्ट यू नीड टू एक्नॉलेज इट, आणि तो एक ऍक्सेप्टन्स असायला लागतो की 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत की तुम्हाला कळतंय का की तुमच्यावर काय होतंय. सो त्या राईट इमोशन्सना टॅप करणं, मे बी एम आय अँग्री ऑर एम आय हर्ट, आणि त्यामुळे माझे सर्टन डिसिजन्स होत आहेत का, नक्की कारण काय आहे हे शोधणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि आय फील मला वाचायला खूप आवडतं, आणि लकीली इन माय जर्नी मी खूप राईट टायमिंगला राईट लोकांना भेटत गेले. सो जे छोट्या छोट्या कॉन्व्हर्सेशन मधनं मी शिकले, त्यातली एक मोठी गोष्ट अशी होती ना की फर्स्ट मे बी असं असतं बऱ्याचदा आपल्या इथे की आपण रन्स केले तरी सिलेक्ट नाही झालोय, किंवा आपण खूप चांगल्या फॉर्ममध्ये नेटमध्ये बट मॅचमध्ये ते कन्वर्ट होत नाही. त्यामुळे आपण स्वतःला काय सांगतो हे खूप इम्पॉर्टंट असतो. तो सेल्फ टॉक किंवा सेल्फ इमेज जी असते ती बिल्ड करायला अवेअरनेस खूप गरजेचा आहे. आणि त्यासाठी अगेन मेंटल आस्पेक्ट हा खूप डीप आहे, बट जे मला वर्क झालं ते मी सांगू शकते की एक माइंडफुलनेस आणि मेडिटेशन, ओके, ब्रेथ वर्क बिफोर बॅट. कारण की आपण जितकं आपण ब्रीथ करतो तितकं आपण आपला हार्ट रेट कंट्रोलमध्ये येतो आणि आपले नर्व्स थोडे काम होतात. बरोबर. सो तो एक फॅक्टर. आणि तिसरा आहे सेल्फ टॉक, जो खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जेव्हा आपण अंडर प्रेशर असतो किंवा एक प्रेशर सिच्युएशन मध्ये असतो, किंवा इव्हन आपण रूम मध्ये बरेचदा एकटे असतो, आपण स्वतःच्या डोक्याला कसं खतपाणी घालतो ह्यावर आपण काय विचार करतो आणि आपण काय ऍक्शन्स घेतो खूप ते ठरत असतं. त्यामुळं तो असं आहे की मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःशी ऑनेस्ट असावं, पहिली गोष्ट तर की. आणि दुसरी गोष्ट आहे की स्वतःबरोबर ऍटलिस्ट दिवसातनं 5 ते 10 मिनिटं वेळ काढून बसावं टू अॅनलाइज की तुमचे इमोशन्स तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतात. जितकं तुम्ही स्वतःबद्दल जास्त जाणून घ्याल आणि जास्त स्वतःची तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल, तेवढं तुम्हाला आउटर वर्ल्डमध्ये एक्सटर्नल वर्ल्डमध्ये गोष्टी डील करणं सोपं पडेल. अमेझिंग. म्हणजे हे ना सगळ्या नॉन प्लेईंग आणि प्लेईंग या सगळ्या लोकांसाठी हे खूप महत्वाचं आहे. तू आत्ता जो मुद्दा मांडलास तो, कारण इट इज नॉट ओनली ॲथलीट्स, पण आपल्या जनरल लाईफमध्ये सुद्धा आपल्याला कधी कधी समजत नसतं की आपली चिडचिड का होते किंवा काही इमोशन्स हे का आउटबस्ट का होते. सो अमेझिंग एक पॉईंट तू आत्ता इथे मांडलेला आहेस, आणि याचं तुला नक्कीच मदत झाली आहे आम्हाला तुझ्या आता रिसेंट ओव्हरऑल परफॉर्मन्स म्हणा किंवा द वे यू आर अप्रोचिंग थिंग्स ह्याच्यावरनं कळतच आहे. WMPL त्याच्याबद्दल मला नक्की ऐकायचं, कारण तू सुरुवातीला कुठेच नव्हतीस, ॲज इन तू वेगळ्या असाइनमेंट्समध्ये होतीस, इंडियाच्या कॅम्प्स करत होतीस, हे करत होती. आल्यानंतर पूर्ण नवीन टीम, मला आठवतं की तू ऑप्शनच्या वेळेस पण नव्हतीस. हा, सो आल्यानंतर ही सोलापूर स्मॅशर्सची टीम असं तुला मिळाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट रनर्स अप झाला, आणि ते सुद्धा अप्रतिम मॅच झाली. आय एम सॉरी, मला माहिती आहे की ती खूप हार्ट ब्रेकिंग होती, तुम्ही ती नक्की जिंकू शकला असतात, बट ऑफकोर्स हारणं जिंकण्यापेक्षा द फायनल वॉज अमेझिंग. आणि त्याच्या सुरुवातीला फायनलच्या जो काही पाऊस आला, सो जरा मला त्या जर्नीकडेच नाही सोलापूर स्मॅशर्सच्या.
पहिली गोष्ट तर ऑब्व्हियसली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खूप आभार मानते मी, कारण की त्यांनी खूप अमेझिंग प्लॅटफॉर्म सगळ्यांना दिलेला आहे. आणि नॉट जस्ट ग्राउंड आणि फॅसिलिटी वाईज बट एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, जसे की टेलिवाईज मॅचेस, इवन रिव्ह्यूज हे होते हो. की सो DRS सिस्टीम असेल किंवा पोस्ट मॅच प्री मॅच इंटरव्ह्यू. सो ह्या सगळ्या आणि ऑब्व्हियसली ऑडियन्स आणि मग DJ. सो त्यांनी प्रॉपर एक असा सेटअप केलेला की ज्यातनं तुम्ही एक्सटर्नल फॅक्टर्स बरोबर चांगलं क्रिकेट खेळलात तर पुढं क्रिकेट तुम्हाला अजून बेटर खेळायला हेल्प होते. आणि जे आपल्याला दिसलं, आम्ही T20 चॅम्पियनशिप Correct. जिंकली. आणि माझा प्रवास तर मी खरं सांगतो, मी MPLच्या मॅचच्या आदल्या रात्री Exactly. सकाळी 9 वाजता आणि मी रात्री 2:30 वाजता लँड केलं. सो बट त्याच्या आधी मी ऑब्व्हियसली टीमशी ग्रुपवर बरोबर. कनेक्टेड होते आणि मी परत मध्ये 1 दिवसासाठी मी पुण्यात आलेले, तेव्हा मी आमची प्रॅक्टिस अटेंड केलेली आणि मी इन्व्हिटेशन्स वगैरे ह्या सगळ्या मुलींबरोबरच बरोबर. केलेली. सो मला सगळे प्लेयर्स माहिती होते आणि ह्यात मुक्ताची मला खूप जास्त मदत झाली, बिकॉज मी नसताना ती बरोबर. गोष्टी हँडल करत होते. आणि Correct. जसं मी परत आले तसं काही काही डिसिजन्स असे होते की मी तिच्यावर पण रिलाय केले, बिकॉज शी बरोबर. डू देम बेटर. करेक्ट. बट आमची टीम खूप अमेझिंग कॉम्बिनेशन होती यंगस्टर्स आणि सिनियर प्लेयर्सचा. आणि एन्व्हायरमेंट खूप फन होतं, मग इन्क्लुडिंग सपोर्ट स्टाफ. मला आमचं एकच गोल होतं की मी एक मेसेज केलेला की दीज वर द थिंग्स की एव्हरीवन शुड बी पंक्च्युअल, किंवा एक मॅच प्री मॅच आणि पोस्ट मॅच आमची एक मीटिंग व्हायची. अदर दॅन दॅट नो क्रिकेट टॉक्स. सो जमेल तितकं लाईट वातावरण ठेवायचा प्रयत्न केला गेला आणि प्रत्येकाला आपापले रोल्स माहिती होते, कारण मला असं वाटतं की कुठल्याही टुर्नामेंटसाठी रोल क्लॅरिटी खूप Correct, इम्पॉर्टंट correct. असते. आणि जसं मी त्यांना सांगितलं की आमचे जे डिस्कशन्स होत होते त्यांनी खूप भारी रिस्पॉन्ड केलं. हम्म. फायनल वॉज व्हेरी अनफॉर्च्युनेट, Yeah. बट टिल देअर मला आठवतं की जे काही काही प्लेयर्स होते जे एक पण मॅच खेळले नाहीत, बट त्यांची एनर्जी आणि त्यांची Exactly. इन्व्हॉल्वमेंट होती. इट शोज देअर कॅरेक्टर. आणि मला आठवतं की फायनल मॅच झाली, सगळे स्टेडियम वॉज एम्प्टी. आम्ही ड्रेसिंग रूम मध्ये बसून मी प्रत्येकाशी 1 to 1 मी त्यांची एक चांगली क्वालिटी जी मी शिकले त्या टुर्नामेंटमधनं हे मी त्यांना सांगितलेली. आणि ऑब्व्हियसली खूप स्पेशल एक्सपिरियन्स होता तो माझ्यासाठी. पण मी खरं सांगते, त्या मॅच नंतर 2-3 दिवस मला कळलं पण नाही की आता उद्यापासून आपण काय करायचंय. Wow. आय वॉज सो इमोशनली आणि मेंटली एनग्रॉस्ड इन इट, बट इट वॉज फन प्लेईंग विथ एव्हरीवन. आणि माझ्यासाठी पण तो मस्त एक्सपिरियन्स होता आणि त्यांनी पण खूप एन्जॉय केलं. आणि त्यातलेच आता 6 ते 7 जण स्टेट कॅम्पला परत आहेत ट्रायल्सला. सो एक चांगलं एन्व्हायरमेंट, क्रिकेटिंग एन्व्हायरमेंट मिळाल्यावर ग्रो करायला ऍथलीटला किती हेल्प होते हे त्यातनं मला जाणवलं. आणि त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट अगेन त्याचा रिझल्ट येस अमेझिंग. म्हणजे WMPL ला जशी हिची जर्नी सुरू झाली आहे, आम्ही होप करतोय लवकर तू WPL मध्ये दिसावंस. Yes. आणि आय एम शुअर तू दिसशील. येस. कुठल्या टीम कडनं खेळायला आवडेल? जी टीम घेईल. नाही पण तरी नाही. WPL मधली फेवरेट टीम आता सध्या बघायचं झालं तर कुठली आहे? व्हेरी डिफिकल्ट टू से. मी सांगते तसंच आहे की माझ्यासाठी मी गोष्टी खूप सिम्पल ठेवल्या आहेत. सो आय डोंट गेट अटॅच टू एनी टॅग. स्कोर कार्ड गिव्स मी माय गेम प्लॅन. करेक्ट करेक्ट. सो जी टीम मला घेईल तिकडनं मला परफॉर्म करायला नक्कीच आवडेल ती टीम. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. आणि Thank you. आपण तुम्ही पण प्रे करा की तेजल लवकर आपल्याला WPL मध्ये खेळायला बघायला मिळेल खेळताना. कारण त्याच्यासाठी ना ती सध्या मला असं वाटतं खूप वेगळी प्रॅक्टिस करते. कारण मी इंस्टाग्रामवर गोल्फ खेळतानाचे व्हिडिओज पाहिले. त्याचं काही त्याची मदत नक्कीच होते. आय एम शुअर तुला Yes. डोमेस्टिकला पण झाली आणि WPL मध्ये जेव्हा जेव्हा जाशील तेव्हा होणार आहे. येस डेफिनेटली. मग गोल्फ हा कुठल्या तरी एका गेमसाठी, मग क्रिकेट बेटर होण्यासाठी ऑब्व्हियसली इट गोज हँड इन हँड बॅट स्विंग वाईज. बट मला इन जनरल रिक्रिएशनल स्पोर्ट्स खेळायला आवडतात. सो माझ्या फ्री टाइम मध्ये मी बॅडमिंटन खेळते, गोल्फ असेल, आता पिकल बॉलचं सध्या वेळ आहे. पिकलबॉल. सो मला आवडतात वेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला, कॉज त्या ऍक्टिव्हिटीज वाईज तर चॅलेंजिंग असतात आणि प्लस तुम्ही अडॅप्ट करत असता वेगवेगळ्या मुवमेंट्सना आणि त्यांनी तुमचा गेम सेन्स पण डेव्हलप होतो असं मला वाटतं. आणि गोल्फ येस मला बॅट स्विंग आणि माझा बॅट स्पीड बेटर करायला नक्कीच त्यांनी हेल्प झाली. बट अगेन तो एक रिक्रिएशनल स्पोर्ट्स आहे. आय हॅव लर्न इट हार्ड वे. पण मी एक गोष्ट नक्की शिकले की काहीतरी पाहिजे म्हणून काही कृती करण्यात काही हे नसतं. मला ती कृती करायला आवडते एक्झॅक्टली. आणि त्याचा मला फायदा होतो म्हणून. नाही कारण दरवेळेस होतही नाही तसं की हे पाहिजे म्हणून मी हे करणार. स्वतःला आपल्याला काहीतरी करावं असं वाटतं म्हणून हे नक्कीच केलं पाहिजे. आणि अजून एक मी बघितलंय तेजलचं, बहुतेक ते सुद्धा असंच असेल की तिला हॉर्स रायडिंग करताना पाहिलं, ते पण तुला आवडतं म्हणून तू करतेस का? मला इन जनरल प्राणी खूप आवडतात आणि
आय गेस हॉर्स इज अँड असं तो एक असा प्राणी आहे ना की जो तुमचे वाईब्स खूप लवकर कॅच करतो. ओके. सो खूप कमी लोकांना हे माहिती हो. असेल, बट इफ यू वॉन्ट टू राईड अ हॉर्स, तुम्ही थोडं पण जरी कॉन्फिडन्स मध्ये लॅक केला किंवा तुम्ही थोडेसे इमोशनली व्हेरिएबल असेल तुमचे इमोशन्स, तर घोडा कॅच करतो आणि घोडा घोडा तुम्हाला ड्राईव्ह करतो. हो का? सो वेन इफ यू वॉन्ट टू राईड अन हॉर्स, you need to be confident, you need to have that posture and you need to maintain that vibe with you. सो त्यांनी मला इनडायरेक्ट हेल्प झाली आणि ऑब्व्हियसली प्राण्यांबरोबर कनेक्ट करून घेताना मी पण स्वतःला बेटर ओळखलं. हे भारी, हे खूपच इंटरेस्टिंग होतं. हे खरंच माहित नव्हतं की असं काही असतं. अजून एक विषय आम्हाला कळलाय की ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस बद्दल तू बरीच ऍक्टिव्ह आहेस, तर थोडंसं त्याच्याबद्दल सांगशील? हो, याची म्हणजे ऍक्च्युली सुरुवात एक 10-12 वर्ष आधीच झाली आणि इट इज इन्स्पायर्ड फ्रॉम ऑब्व्हियसली द ग्रेट ग्लेन मॅग्राथ. आणि त्यांनी त्यांच्या वाईफसाठी ते फाउंडेशन काढलेलं आणि त्यातून पिंक बॉल टेस्ट जस्ट इंट्रोड्यूस केलेली. आणि अनफॉर्च्युनेटली विदिन स्पॅन ऑफ इयर मी माझी आत्या आणि आजी दोघी माझ्या ब्रेस्ट कॅन्सरमुळे वारलेल्या. सो इनिशियली ॲट व्हेरी यंगेस्ट त्यांच्या ट्रिब्यूट किंवा त्यांच्या आठवणीत मी पिंक ग्रिपनी खेळायला सुरुवात केलेली. बट जसं मी थोडंसं मोठं होत गेले मला त्याचं महत्त्व जाणवलं. सो आता जे टेस्टिंगसाठी अवेअरनेस असेल किंवा इव्हन ब्लड डोनेशन स्कॅममध्ये पण आय मेक शुअर की जिथं जिथं मला शक्य आहे तिकडे मी तो अवेअरनेस स्प्रेड करायचा प्रयत्न करते, जेणेकरून तो खूप लवकर डिटेक्ट होईल. आणि तो आता क्युअर्स इतके चांगले आलेले आहेत की तो जितक्या लवकर डिटेक्ट होईल तितक्या लवकर आपण त्याच्यावर मात पण करू शकतो. आणि आय जस्ट विश की प्रत्येकाने ऍटलीस्ट 6 महिन्यात टेस्टिंग करत राहावं आणि स्वतःची हेल्थ जपावी. तेजल, अमेझिंग. हे ह्याच्यात तू ऍक्टिव्ह आहेस आणि हे सगळं तू बोलतेस, हे खूप छान वाटतं ऐकायला. म्हणजे आम्ही म्हटलं तसं अर्ध्या वेळेचे आहे तेजल, पुन्हा एकदा मी सांगते आज पण मॅच्युरिटी लेवल आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्सेस लाईफमधल्याने खरंच छान वाटलं. आज क्रिक कथा डगआउटमध्ये तू आलीस, आमच्याबरोबर गप्पा मारल्यास. आणि मी म्हणेन गप्पांपेक्षा यंग क्रिकेटर्स म्हणा और ॲथलीट्स, त्यांना भरपूर नॉलेज मिळालेलं आहे. म्हणजे तुम्ही कसं आयुष्य अप्रोच केलं पाहिजे, गेम अप्रोच केला पाहिजे, हे थोडक्यात तू सगळ्यांना सांगून टाकलेलं आहे. सो थँक्यू त्याच्याबद्दल. आणि वन्स अगेन थँक्यू येस, मला आल्याबद्दल. थँक्यू.